वाटेगाव जिल्हा परिषद गणामध्ये जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आता भाजपच्या वतीनं ज्योतिताई पाटील यांची उमेदवारीच्या प्रचाराचा रणधुमाळी सुरू आहे. यासोबत आपल्या बोलण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते व त्यांचे पती अमोल पाटील आपल्यासोबत आहेत. अमोलदादा, प्रचाराची धुंधुमाळी सुरू आहे. आता मोठ्या पद्धतीनं उत्साह आपल्या कार्यकर्त्यांमध्ये दिसतोय. नेमके याचं कारण काय? कारण एक सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला उमेदवारी मिळाल्या, त्यामुळं सर्वसामान्य कुटुंबातले जे व्यक्ती आहेत म्हणजे मतदार आहेत त्यांचा प्रतिसाद आम्हाला चांगल्या पद्धतीने मिळत आहे. आमची लढाई ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी चालू आहे आणि लोकांचा प्रतिसाद फार मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या पद्धतीने आहे. अमोलदादा, आपली पण नियोजन समितीवर आपली निवड आहे. एक सर्वसामान्य कुटुंबातल्या तरुणाला निवड केलेली आहे सदाभाऊनी. नेमकी ही सदाभाऊंची स्ट्रॅटर्जी आहे तरुणांमध्ये किंवा वयोवृद्ध लोकांमध्ये कॅच करण्याची, ही भूमिका किती निर्णायक ठरणार आहे? कारण कसं आहे, सदाभाऊ हे सर्वसामान्य कुटुंबातून वरती आमदार मंत्री झालेले आहेत. तसंच मी पण सर्वसामान्य कुटुंबातून येतो आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला जिल्हा नियोजन मिळणं हे फार मोठं भाग्य लागतं त्याला. आणि भाऊंच्या माध्यमातून मला ती संधी मिळाल्या आणि त्या संधीचं सोनं मी येत्या काळात तुम्हाला केलेलं दिसेल. आणि जिल्हा परिषदची उमेदवारीसुद्धा माननीय सदाभाऊ, सम्राटबाबा, सत्यजित देशमुख भाऊ यांच्या माध्यमातून आम्हाला उमेदवारी मिळाल्या, त्याचा आम्ही चीज केल्याशिवाय राहणार नाही एवढं तुम्हाला सांगतो. आता वाटेगावमध्ये आता प्रचार सुरू आहे. काय नेमकी लोकांची मागणी आहे किंवा उत्साह कसा वाटतोय? एकदम चांगल्या पद्धतीनं उत्साह आहे. कसं असतं, सर्वसामान्य कुटुंबातल्या आलेल्या व्यक्तीला जे मतदार राजे आहेत त्यांना ते आपलीशी वाटणारे व्यक्ती आम्ही असल्यामुळं, मी असेल किंवा आमची मिसेस असेल, हेमंतबाई असेल, ह्यांनी सर्वसामान्य कुटुंबातले आम्ही आहे. त्यामुळं मोठ्या धनशक्तीच्या विरोधात हा चांगल्या पद्धतीने लढा सर्वसामान्य लोकच देत आहेत. त्यामुळे प्रचंड प्रमाणात उत्साह आहे लोकांच्यात. राजकारणाची आता घोडदौड सुरू आहे मोठ्या पद्धतीनं. रेटरे गावातनं आपण येत आहे. एकाच भावकीतल्या आता दोन उमेदवार आहेत. काय परिस्थिती, एक सून एक सासू अशी दिसते नात्याचं, तर काय नेमकी रेट्यात परिस्थिती आहे? रेट्यात परिस्थिती आहे. गेले 9 वर्ष झालं आपले जिल्हा परिषद सदस्य रेट्यातूनच गेले. परत सरपंच पण त्यांच्याच घरात, परत जिल्हा परिषद सदस्य पण त्यांच्याच घरात, आता पुन्हा सरपंच पद पण त्यांच्याच घरात. कसं आहे, सगळ्यांनी मिळून वाडा हा सारखा वाड्यावरच लक्ष आहे. जनतेनं आता त्यांचा वाडा पाडायची वेळ आलेली आहे. त्यामुळं गावगाड्यातल्या लोकांना निवडून देणं जनतेनं गरज आहे. त्यामुळं आमची उमेदवारी ही सर्वसामान्य लोकांसाठी आहे. अगदी शेवटचा प्रश्न, काय आव्हान कराल मतदारांना? मतदारांना एवढंच आवाहन करेन की मी असो, आमची मिसेस असो, हेमंतबाई असो, तिकडे वर्षा कोळेकर आमचे उमेदवार आहेत, पंचायत समितीचे उमेदवार आहेत, त्या सर्वसामान्य कुटुंबातून येतात. त्यांना मी एवढंच आवाहन करेन, हे जे उमेदवार आहेत ते तुमच्या घरातील उमेदवार आहेत. त्यामुळं घरातल्या उमेदवाराला तुम्ही कधीही हक्कानं बोलू शकता. आम्ही जर आमचे उमेदवार निवडून आले तर तुम्ही कुठेही उभा केलं तर आम्ही थांबणारे माणसं आहोत आणि कोणी हे काचा वगैरे खाली करत नाही, अशा व्यक्तीच्या विरोधात आमची लढाई. लक्षात घ्या, तुम्ही 9 वर्षाला पहिला उमेदवार आमचं हे नाही आहे, पण पहिला उमेदवार 9 वर्षापूर्वी निवडून गेला. त्याच्यानंतर कोणत्याही सुखदुःखात उमेदवार कधीही सामील झाला नाही आणि आम्ही कधीही तुम्हाला दुरावा देणार नाही. आणि सर्वांनी कमळ चिन्हावर शिक्का मारून बटन दाबून सर्वांना आमचे उमेदवार प्रचंड मताने निवडून द्यावे एवढं आवाहन करतो.